प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे अभियान यशस्वीपणे राबवत आहे। आज या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात येणार आहे। विभाग स्तरावर जे पुरस्कार आहेत त्यासाठी विभागीय आयुक्त, अपर आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी व्यासपीठावर पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे। सर्वोत्कृष्ट जिल्ह्यांचा पुरस्कार घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यासपीठावर यायचं आहे। सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार घेण्यासाठी प्रशासन मान्यवरांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। स्वागतम, सुस्वागतम। केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच किसान कल्याण मंत्रालयाचे मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। इथे जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत, लाभार्थी आहेत, त्यांना विनंती आहे की कृपया आपण बाल्कनीमध्ये आसनस्थ व्हावं। विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर जे काम करतात त्यांचं कौतुक करण्यासाठी हे मान्यवर वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहे। जे लाभार्थी आता येत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया बाल्कनीमध्ये जाऊन आसनस्थ व्हावं। प्रवेशद्वाराजवळ जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्या सर्वांना बाल्कनीमध्ये पाठवावं। पाहुण्यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जे लाभार्थी आता येत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया बाल्कनीमध्ये जाऊन आसनस्थ व्हावं। स्वागतम, सुस्वागतम।
केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच किसान कल्याण मंत्रालयाचे मंत्री माननीय शिवराजसिंग चौहान, जोरदार टाळ्या वाजवून आपण या पाहुण्यांचं स्वागत करूया. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे, माननीय भरत गोगावले, या सर्व मान्यवरांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून होईल. मी मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करावं. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो. दीप प्रज्वलन म्हणजे मांगल्याचं प्रतीक, शुभंकराचं प्रतीक. दीपो नाशयते ध्वांतन धनारोग्ये प्रयश्चते कल्याणाय भवती एव दीपज्योती नमोस्तुते. दिवा हा अंधकाराचा नाश करतो आणि आरोग्य धनसंपदा देतो. सर्वांचं कल्याण करणाऱ्या दिव्याला माझा नमस्कार असो. मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित होणारी ज्योत इथे उपस्थित आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुखशांती, समृद्धी घेऊन येऊ हीच प्रार्थना. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. आजच्या या कार्यक्रमासाठी मान्यवर वेळात वेळ काढून येथे उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. केंद्रीय ग्रामीण विकास तसंच कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाचे मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान यांचं स्वागत करतील. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री माननीय जयकुमार गोरे. मी गोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी चौहान साहेबांचं स्वागत करावं. मी गोरे साहेबांना विनंती करते त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं देखील स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करतील गोरे साहेब. गोरे साहेबांना विनंती आहे. राज्यमंत्री माननीय योगेश कदम साहेब मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतात. माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करतील माननीय योगेश कदम साहेब. यानंतर मी डवले साहेबांना विनंती करते की त्यांनी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचं स्वागत करावं. गोगावले साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतील. डवले साहेब. फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री माननीय भरत गोगावले इथे कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. डवले साहेबांना विनंती करते की गोरे साहेबांचं त्यांनी स्वागत करावं. यानंतर ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री माननीय योगेश कदम यांचं स्वागत करतील डवले साहेब. डवले साहेब त्यांचं स्वागत करतील योगेश कदम साहेबांचं. बचत गटाच्या वस्तू आपण प्रमुख पाहुण्यांना भेट म्हणून देत आहोत, पुष्पगुच्छ आणि बचत गटाच्या वस्तू. यानंतर उपमहानिदेशक ग्रामीण गृहनिर्माण केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार माननीय गया प्रसाद इकडे वेळेत वेळ काढून उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत देखील डवले साहेब करतात. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याला अनुसरून हा स्वागत समारंभ. धन्यवाद डवले साहेब. ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित, कर्तव्यनिष्ठ, प्रभावी नेतृत्व, अभ्यासू नेता आणि जलनायक म्हणून ओळखले जाणारे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिल्हा परिषद सदस्य ते मंत्रिपदापर्यंत मजल मारलेले ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आणि लाभार्थ्यांचा भव्य असा मेळावा
त्याचसोबत महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आणि अख्खा देश त्यांना मामा या नावानं ओळखतो ते सन्माननीय शिवराजसिंह चौहान साहेब यांचं मी मनापासून आजच्या कार्यक्रमासाठी स्वागत करतो। त्यासोबत आज आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एक प्रगत राज्य म्हणून विकासामध्ये भारत देशामध्ये अग्रक्रमानं पुढे जात आहे असे राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा, या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय भरतशेठ गोगावले, या स्टेजवर उपस्थित असलेले सन्माननीय ग्रामविकास खात्याचे माझे सहकारी राज्यमंत्री सन्माननीय योगेशजी कदम साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय ग्रामविकास सचिव सन्माननीय गया प्रसाद, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास खात्याचे सचिव सन्माननीय एकनाथजी डवले, या विभागाच्या विभागीय आयुक्त सन्माननीय कविता द्विवेदी, स्टेजवर उपस्थित असलेले ज्यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम होतोय ते पुणे जिल्हा परिषद सीओ सन्माननीय गजानन पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच लाभार्थी बंधू भगिनी आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या लोकांना पुरस्कार दिला जाणार आहे ते सगळेच पुरस्कार ज्यांना मिळणार आहे ते पुरस्कार स्वीकारणारे सगळेच अधिकारी, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आजचा दिवस आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे माननीय पंतप्रधान महोदयांचा सर्वांसाठी घरं हे स्वप्न आणि हे स्वप्न महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णत्वाला नेण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असलेले या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करत असताना आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा आनंद आहे। पाठीमागच्या 7 वर्षामध्ये राज्याला मिळालेलं प्रधानमंत्री आवास योजनेचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट 13,57,000 एवढं उद्दिष्ट गेल्या पाठीमागच्या 7 वर्षामध्ये होतं। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि खास करून शिवराजसिंह चौहान साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की आता चालू वर्षी 24-25 या वर्षामध्ये 20 लाख घराचं विक्रमी उद्दिष्ट आपल्या नेतृत्वाखाली मिळालं आणि महाराष्ट्राचा गेल्या अनेक वर्षाचा जो प्रधानमंत्री आवासचा बॅकलॉग होता तो बॅकलॉग आता पूर्णत्वाला या निमित्तानं जातोय। आणि जेव्हापासून आम्हाला हे उद्दिष्ट मिळालं तेव्हापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हालाही उद्दिष्ट दिलं 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना मंजुरी दिली पाहिजे। फक्त मंजुरी देऊन चालणार नाही, त्यासोबत कमीत कमी 10 लाख घरांचा पहिला हप्ता लाभार्थीपर्यंत पोहोचला पाहिजे। अशा पद्धतीचं उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलं। ते 100 दिवसामध्ये पूर्ण करायचं होतं, पण आम्हाला अभिमान आहे आमच्या ग्रामविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, सीओज, बीडीओपासून सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली। खास करून आमचे सचिव एकनाथजी डवले साहेब आहेत, या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि 20 लाख घरांना मंजुरी देणं आणि 10 लाख घरांचा पहिला हप्ता देणं हे उद्दिष्ट 45 दिवसामध्ये पूर्ण केलं। आणि याच सभागृहामध्ये माननीय
अमितभाईंच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला आणि 28,000 ग्रामपंचायती आम्ही ऑनलाईन जोडल्या. सगळ्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलं. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्क्रीन लावली आणि त्या सगळ्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवलं आणि अख्ख्या राज्यातल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आम्ही एका वेळी एका दिवशी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही दिलं आणि हा कार्यक्रम आम्ही सगळेजण पुढे घेऊन चाललो. हा कार्यक्रम होत असताना आता जवळजवळ 20 लाख घरांची मंजुरी आम्हाला मिळाली. पण 20 लाख घरांची मंजुरी दिल्यानंतर सुद्धा अजून 10,16,000 घरांचं उद्दिष्ट पूर्वीच्या यादीतलं आता शिल्लक आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भात आपणाशी बोलतील आता. पण हे उद्दिष्ट पूर्णत्वाला घेऊन जात असताना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देईन की आता बदलत्या परिस्थितीमध्ये जे घर बांधत असताना ज्या आर्थिक अडचणी लोकांच्या समोर येत होत्या, प्रत्येक वस्तूचे वाढते दर आणि त्यामुळं घरकुल बांधत असताना ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि 50,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान या घरकुलाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला. आता 50,000 मिळालं, किती जोरात टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं काम महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि त्यातून फक्त 50,000चं अनुदान देऊन नये, परंतु हे सगळं करत असताना वाळूचा खूप मोठा अडचण आपल्या सगळ्यांच्या समोर होती आणि वाळू खरेदी करताना प्रचंड पैसा खर्च व्हायचा. त्यासाठी सगळ्या घरकुलांना मोफत 5 ब्रास वाळू मिळाली पाहिजे असा शासन स्तरावरनं निर्णय घेतला आणि प्रत्येक घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय या निमित्तानं झाला. आता तेही जवळजवळ 30-35 हजार रुपये एका घरकुलाच्या मागं वाचतायत. असं ते करत असताना ज्या ज्या लाभार्थ्यांच्याकडं जमीन उपलब्ध नाही त्या सगळ्या लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध झाली पाहिजे. भूमिहीन लाभार्थ्यांना घर मिळालं पाहिजे. ज्याच्याकडं जमीन आहे, ज्याच्याकडे जागा आहे त्याला घरकुल मिळेल. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सक्त सूचना दिल्या की ज्या लाभार्थ्याच्याकडे जमीन नाही, घर नाही, भूमिहीन आहे अशा लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्या लाभार्थ्याचं घर तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीची सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली. तशा सूचना सगळ्या कलेक्टरपासून सीओजपासून सगळ्या विभागाला दिल्या आणि त्यातून आज गायरांमधून आम्हाला लँड उपलब्ध होते, गावठांमधून लँड उपलब्ध होते आणि हे सगळं होत असताना पंडित दीनदयालजीच्या नावे ज्या लोकांना कशीच जमीन उपलब्ध होत नाही त्या लोकांच्या साठी जमीन खरेदीसाठी पूर्वी 50,000 रुपये मिळत होते, आता 1 लाख रुपये देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. आता त्या लाभार्थ्याला आम्ही 1 लाख रुपये देतो आणि या सगळ्या लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध देऊन त्याचं घर बांधण्याचा निर्णय या निमित्तानं आम्ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेतला. हे सगळं करत असताना आपल्या सगळ्या या लाभार्थ्यांना मनापासून मी नवीन घराच्या शुभेच्छा देत असताना आपण जे उद्दिष्ट आता समोर ठेवलेलं आहे ही 20 लाख घरं येणाऱ्या 1 वर्षामध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांना मी आश्वस्त या निमित्तानं करेन की आम्ही 100% त्याचा प्रयत्न करू. त्या अनुषंगानं अख्खं डिपार्टमेंट कामाला लागलंय, ही भूमिका आम्ही घेऊ. पण माननीय शिवराजजी चौहान साहेबांना मी मनापासून या निमित्तानं धन्यवाद देईन. सर, आपको बहुत बहुत धन्यवाद. जब पूरे देश में एक साथ किसी भी स्टेट को 20 लाख घर कभी नहीं मिले हैं. आपके नेतृत्व में माननीय मुख्यमंत्री महोदय ने आपसे डिमांड की और आपने 20 लाख घर दे दिए और ये बहुत बड़ी अचीवमेंट है. बहुत बड़ा महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा काम आपने कर दिया. आपको बहुत बहुत धन्यवाद. या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी बघत असताना मनरेगातून या घरकुलाला जे पैसे मिळतात आजपर्यंत प्रचंड अडचणी होत्या. मुख्यमंत्री महोदय आम्ही पहिल्या दिवसापासून मनरेगाचा प्रत्येक पैसा घरकुलाला मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि घर चालू झालं की मस्टर चालू झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि 28च्या 28,000 रुपये मनरेगाचे त्या घरकुलाला मिळाले पाहिजेत अशा सूचना देऊन त्या पद्धतीनं काम आता या निमित्तानं आम्ही प्रत्येक घरकुलाचं चालू केलेलं आहे. हे सगळं करत असताना
लखपती दिदीचं उद्दिष्ट आम्ही 26 लाख लखपती दिदी महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला 50 लाख लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आता 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये दिले. या वर्षभरामध्ये 50 लाख लखपती दिदी झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयाने आमच्यासमोर ठेवलेली आहे. त्यामुळे मला या ठिकाणी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, आता एका सुरानं राज्याचं सरकार देशाचं सरकार आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करतंय. शिवराजसिंह चव्हाण साहेबांचा सारखा लोकनेता, ज्याला जमीन माहिती आहे, घरकुल माहिती आहे आणि ज्याला घरकुल लोकांना आवश्यक कशा पद्धतीने आवश्यक आहे अशा पद्धतीची माहिती असणारा, जमिनीची नाळ असणारा हा नेता आज देशाचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. आणि त्यासोबत आमचे मुख्यमंत्री सामान्यातल्या सामान्य लोकांना न्याय देत असताना माझ्या राज्यातला एकही बेघर घरकुला वाचून वंचित नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीचा भूमिका घेणारे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री. आता ही जोडी एकदम परफेक्ट जमलेली आहे. त्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये एकही लाभार्थी आमचा घरकुलापासून वंचित राहणार नाही. 100% लोकांना घर मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. सर, आता या सगळ्या लाभार्थींना घरं देत असताना 10 लाख अजून पेंडिंग आहेत, पण त्याच्याही पुढे आपण नव्यानं घरकुलाचा सर्वे आपण करतोय. तो सर्वे करत असताना मुख्यमंत्री महोदय जवळजवळ 29 लाख लोकांचा सर्वे आता कंप्लीट झाला आहे. पण आमची विनंती या निमित्तानं आहे की थोडीशी मुदत वाढवून दिली तर अजून काही टेक्निकल अडचणी आहेत. थोडी जर 30 जूनपर्यंत 30 जून तक नया सर्वे करने की अगर मुदत हमें मिलती है तो और अच्छे से सर्वे होगा और जो लाभार्थी इससे वंचित है वो उसका सबको उसका लाभ होगा. इसलिए हमारी विनती यही है कि उसकी मुदत है 30 जून तक बढ़ाने के विनती आपको इस फंक्शन में आपको करता हूँ. बाकी बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहे, मी अधिकचं बोलणार नाही. परंतु मुख्यमंत्री महोदय आदरणीय शिवराजसिंह चव्हाण साहेबांना मी एवढंच आश्वस्त करेन, आपण जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास खातं रात्रंदिवस काम करेल. मी पहिल्यांदा आमच्या BDO पासून, ग्रामसेवक पासून, अगदी COs पासून सगळ्या आमच्या यंत्रणेला मनापासून धन्यवाद देईन की प्रचंड मेहनतीनं 20 लाख घरांना मंजुरी देऊन त्या घराची कामं चालू झाली. आणि आता सांगायला आनंद होतो सर, आता दुसरा हप्ता पण आम्ही अनेक लोकांचा दिला आणि जवळजवळ 55 ते 60 हजार घरं आता आम्ही पूर्ण केलेली आहेत. या नवीन मधली घरं पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे खूप उद्दिष्ट ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आदरणीय मोदीजी आपल्यासोबत आहेत. आणि मुख्यमंत्री महोदय, आपण जे केंद्राला मागताय ते केंद्राकडून आपल्याला मिळते. कारण आपण या राज्याचं नेतृत्व करत असताना राज्याला वेगानं पुढे घेऊन जायचं जी भूमिका घेऊन पुढे चाललाय त्यामध्ये सगळी जनता आपल्यासोबत आहे, देशाचं सरकार आपल्यासोबत आहे. असंच लक्ष, अशीच भूमिका घेऊन आमच्या सगळ्या लाभार्थ्यांच्या पाठीशी अशीच भूमिका आपली राहावी अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो. शिवराज सिंह चौहान साहेबांचं मी मनापासून सर आपका तहे दिल से महाराष्ट्र में आपका दोबारा स्वागत करता हूँ. मुझे आज बहुत आशा है कि आप बहुत बड़ा ऐलान आज करोगे और महाराष्ट्र को जाते जाते और एक सौगात आप देके जाओगे. इतना ही इस फंक्शन में बोलता हूँ और आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गोरेसाहेब. राज्यातून एकूण लोकसंख्येचा महत्त्वाचा भाग असलेल्या ग्रामीण भागात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरवण्यात यशस्वी होत आहे. अशा या महत्त्वाकांक्षी आणि लोकोपयोगी महाआवास अभियानावर आधारित चित्रफित आता पाहूया. घर असतं प्रेमाची आस, घर असतं स्वप्नाचा आभास, घर असतं सुखाची रास, घर असतं सगळ्या जगात खास. इस बार के बजट में PM आवास योजना के लिए करीब 80,000 करोड़ रुपए रखे गए हैं. 3 करोड़ से अधिक घर बने हैं. उनमें से अधिकांश महिलाओं के ही नाम है. ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसह
विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांद्वारे 19,88,119 गरीब आणि गरजू लाभार्थ्यांचं घरकुलांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. या यशस्वी कामगिरीसाठी केंद्र सरकारने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक 20 लाख घरांचं ऐतिहासिक उद्दिष्ट देऊन राज्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. 20 लाख से ज्यादा मकान केवल एक वित्तीय वर्ष में महाराष्ट्र को मिलना महाराष्ट्र के प्रति मोदी जी के प्रेम को दर्शाता है. माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्ट पूर्तीचं ध्येय घेऊन माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांच्या संकल्पनेतून दिनांक 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या 100 दिवसांच्या कालावधीत राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात आलं. या कामाला गती देण्यासाठी माननीय मंत्री ग्राम विकास व पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्स इत्यादीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनामुळे राज्य स्तरापासून ग्रामपंचायत स्तरीय सर्व क्षेत्रीय यंत्रणेने या उद्दिष्ट पूर्तीसाठी अहोरात्र काम करून अवघ्या 45 दिवसात उद्दिष्ट पूर्ती केली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. याचे फलस्वरूप दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करून महाराष्ट्र राज्याने देशात उच्चांक स्थापित करत नवा इतिहास रचला आहे. महाराष्ट्र शासनाने भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी अर्थसहाय्यात 50,000वरून 1 लाख रुपयांची वाढ केली. कमी जागेत जास्त लाभार्थी सामावण्यासाठी बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी आणि हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी, लँड बँक, सँड बँक आणि घरकुल मार्ट असे उपक्रम देखील हाती घेतले आहेत. राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुलांसाठी रुपये 50,000 अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी रुपये 15,000 हे लाभार्थ्यास सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी असणार आहे. महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून लाखो लाभार्थ्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होत असून आज त्यापैकी काही लाभार्थ्यांना माननीय केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास. यानंतर अमृत महाआवास अभियान 2022-23च्या राज्यस्तरीय पुरस्कार गौरवगाथा पुस्तिकेचं प्रकाशन होईल. मी केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच किसान कल्याण मंत्रालयाचे मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांना विनंती करते की त्यांनी अमृत महाआवास अभियान पुरस्कार गौरवगाथा पुस्तिकेचं प्रकाशन करावं. या अभियान पुस्तिकेमध्ये अमृत महाआवास अभियान 2022-23 ची माहिती आहे. तसंच पुरस्कार विजेत्यांची यशोगाथा या पुस्तिकेत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सर्वांसाठी घरं हे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यामध्ये 2024-25 या वर्षात 20 लाख घरकुलं मंजुरीचं ऐतिहासिक उद्दिष्ट नुकतंच पूर्ण करण्यात आलं. इथे अभिमानाने सांगावं असं वाटतं की 28,000 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 20 लाख घरकुल मंजुरीचं आदेश वाटप नुकतंच झालं नाही, तर काही घरकुलं तयार देखील झाली. महाआवास अभियान 2024-25 ग्रामीण टप्पा 2 मधील ज्या लाभार्थ्यांची मंजुरी झालेली घरं तयार झाली आहेत त्यांना आता प्रातिनिधिक स्वरूपात चावी देण्यात येईल. मी चौहान साहेबांना विनंती करते की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात काही निवडक लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी प्रदान करावी. सुमन शिवाजी अरबुज, PMAY योजना, राहणार सातकरस्थळ, तालुका खेड, जिल्हा पुणे. घर पूर्ण केलं 39 दिवसामध्ये. जोरदार टाळ्या याच्यासाठी होऊन जाऊ देत. आणि 22 फेब्रुवारीला घर मंजूर झालं होतं आणि हे घर त्यांच्या स्वतःच्या नावावर आहे. त्यानंतर विश्वकांत शांताराम पवार, गाववाडा, तालुका खेड, जिल्हा पुणे. PM जनमन योजनेअंतर्गत कातकरी लाभार्थी आहेत हे विश्वकांत शांताराम पवार. यानंतर पांडुरंग सिधू पटेकर, करंजगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे. PMAY योजनेमध्ये त्यांना हे घर मिळालेलं आहे आणि 60 दिवसामध्ये
त्यांनी हे घर पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर पुष्पा बबन वाघमारे, गाव करुंज, तालुका मावळ, जिल्हा पुणे. PMAY योजना 62 दिवसामध्ये त्यांनी हे घर पूर्ण केलेलं आहे आणि पुष्पाताईंच्या स्वतःच्या नावावर हे घर आहे. यानंतर नितीन रघुनाथ मोरे, गाव भांबर्डे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. 52 दिवसात त्यांनी हे घर पूर्ण केलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमधलं हे घर आहे. नितीन रघुनाथ मोरे. आणि यानंतर धोंडीराम गंगाराम माचपुरे, गाव कासारांबोली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. 74 दिवसामध्ये त्यांनी हे घर पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर अमृत महाआवास अभियान 2022-23 यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचा सत्कार करण्यात येईल. सर्वप्रथम राज्यातील सर्वोत्कृष्ट विभागीय आयुक्त, अपर आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. कोकण विभाग, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम क्रमांक आणि राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक, हे दोन्ही पुरस्कार त्यांना एकाच वेळी देण्यात येत आहे. मी चव्हाण साहेबांना विनंती करते की त्यांनी हे पुरस्कार प्रदान करावेत. कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत आहेत. कल्याणकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकण विभाग, PMAY प्रथम क्रमांक आणि राज्य पुरस्कृत द्वितीय क्रमांक. यानंतर नाशिक विभाग, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण द्वितीय क्रमांक आणि राज्य पुरस्कृत प्रथम क्रमांक नाशिक विभागाला मिळालेला आहे. यानंतर नागपूर विभाग, तृतीय क्रमांक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, नागपूर विभाग. तृतीय क्रमांक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, नागपूर विभाग. जोरदार टाळ्या या मंडळींसाठी होऊन जाऊ देत. त्यानंतर पुणे विभाग, राज्य पुरस्कार तृतीय क्रमांक पुणे विभाग. राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे पुणे विभागाने. यानंतर राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हे, अहिल्यानगर, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम क्रमांक आणि राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक असे दोन्ही पुरस्कार त्यांना देण्यात येत आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर आणि आता ते सध्या अमरावतीचे जिल्हाधिकारी आहेत. मान्यवरांच्या हस्ते ते पुरस्कार स्वीकारतात. यानंतर सिंधुदुर्ग, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण द्वितीय क्रमांक आणि राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक दोन्ही पुरस्कार त्यांना एकत्र देण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा. यानंतर गोंदिया, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तृतीय क्रमांक पटकावलेला आहे गोंदिया जिल्ह्याने. गोंदिया जिल्हा तृतीय क्रमांक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. यानंतर सातारा जिल्हा, राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक पटकावलेला आहे सातारा जिल्ह्याने. यानंतर सर्वोत्कृष्ट तालुके, प्रशासक आणि गटविकास अधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्वोत्कृष्ट तालुके, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर प्रथम क्रमांक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. तालुका पाथर्डी, अहिल्यानगर प्रथम क्रमांक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. यानंतर तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक. तालुका देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय क्रमांक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण.
तालुका जावळी, जिल्हा सातारा, तृतीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तालुका जावळी, जिल्हा सातारा, तृतीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना. यानंतर तालुका जामखेड, अहिल्यानगर जिल्हा, राज्य पुरस्कृत प्रथम क्रमांक. तालुका जामखेड, अहिल्यानगर. यानंतर तालुका आरमोरी, गडचिरोली, राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक. तालुका आरमोरी, गडचिरोली. आणि त्यानंतर तालुका अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती, राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक, जिल्हा अमरावती. यानंतर सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, ग्रामपंचायत येळगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रथम पुरस्कार. ग्रामपंचायत हुडकेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा, द्वितीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. हुडकेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. हुडकेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा, द्वितीय क्रमांक पुरस्कार स्वीकारतात. त्यानंतर ग्रामपंचायत चोंडी, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, तृतीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. चौंडी, तालुका मानोरा, वाशिम. त्यानंतर ग्रामपंचायत बोंद्री, तालुका पाटण, जिल्हा सातारा, राज्य पुरस्कृत प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. बोंद्री, तालुका पाटण, जिल्हा सातारा. यानंतर कारखेडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, द्वितीय क्रमांक, राज्य पुरस्कृत आवास योजना. कारखेडा, कारखेडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, द्वितीय क्रमांक, राज्य पुरस्कृत आवास योजना. ग्रामपंचायत कुळवंडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, तृतीय क्रमांक. ग्रामपंचायत कुळवंडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, तृतीय क्रमांक. यानंतर सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत, ग्रामपंचायत हनुमंतखेडे, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव, प्रथम क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. हनुमंतखेडे, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. त्यानंतर भोसा टाकळी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा, द्वितीय क्रमांक. भोसा टाकळी, तालुका मोहाडी, भंडारा जिल्हा, द्वितीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना पुरस्कार स्वीकारतात. यानंतर मोहगव्हाण, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, तृतीय क्रमांक. सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत, त्याचे हे राज्यस्तरीय पुरस्कार. यानंतर अंतापूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक, राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ग्रामपंचायत अंतापूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. त्यानंतर डोंगरजवळा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी, द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये. डोंगरजवळा, तालुका गंगाखेड, परभणी. यानंतर ग्रामपंचायत शिंद, तालुका भोर, जिल्हा पुणे, तृतीय क्रमांक, राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. ग्रामपंचायत शिंद, तालुका भोर, जिल्हा पुणे. यानंतर सर्वोत्कृष्ट गृहसंकुले, ग्रामपंचायत वांगदरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, प्रथम क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. जोरदार टाळ्या या मंडळींसाठी होऊ दे, यांच्या कष्टाचं फळ त्यांना या पुरस्काराच्या स्वरूपात मिळते. त्यानंतर गणोरी, तालुका फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये. ग्रामपंचायत गणोरी, तालुका फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.
त्यानंतर ग्रामपंचायत लक्ष्मी दहिवडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. ग्रामपंचायत गणोरीचा सत्कार होतोय. यानंतर ग्रामपंचायत लक्ष्मी दहिवडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, तृतीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. यानंतर नांदगाव, तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर, राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक. नांदगाव, अहिल्यानगर, जिल्हा आणि तालुका. ग्रामपंचायत कुशेर बुद्रुक, तालुका आंबेगाव, पुणे, राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक. कुशेर बुद्रुक, आंबेगाव, पुणे, द्वितीय क्रमांक, राज्य पुरस्कृत आवास योजना. त्यानंतर ग्रामपंचायत डोंगरगाव, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर, तृतीय क्रमांक. ग्रामपंचायत डोंगरगाव, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर, तृतीय क्रमांक, राज्य पुरस्कृत आवास योजना. ज्यांना आज पुरस्कार मिळाले त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. असं म्हणतात की कठीण काम सवयीचं करा, सवयीचं काम सोपं करा, सोपं काम सुंदर करा आणि सुंदर कामावर प्रेम करा. आपल्या कामावर प्रेम करणारी ही सर्व मंडळी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ दे. धन्यवाद. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास योजनांना भरघोस निधी देऊन गरिबांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करणारे माननीय उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे देशाचे केंद्रीय मंत्री ग्रामविकास व कृषी एवं किसान कल्याण श्री शिवराजजी चौहानजी, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी भरत गोगावलेजी, आमचे ग्रामविकास व पंचायतराज खात्याचे मंत्री जयकुमार गोरेजी, राज्यमंत्री योगेश कदमजी, सहसचिव ग्रामविकास केंद्र सरकारचे गया प्रसादजी, तसंच एकनाथ डवलेजी, कविता द्विवेदीजी, डॉक्टर राजाराम दिघेजी, गजानन पाटीलजी, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या गावातून आलेले उपस्थित सर्व माझे लाडक्या बहिणी, बंधू, सर्व अधिकारी वर्ग, सर्व वेगवेगळ्या भागातले प्रतिनिधी, जमलेल्या पत्रकार मित्रांनो, इस कार्यक्रम में विशेष रूप से उपस्थित केंद्रीय ग्रामीण विकास एवं कृषि मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान साहब का हम सभी के ओर से तहे दिल से स्वागत करता हूं. मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध संस्थांचे जे पदाधिकारी आहेत, आवास योजनेचे जे माझे लाभार्थी आहेत, नागरिकांचं पण, सगळ्या बंधू भगिनींचं पण मी विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये मनापासून स्वागत करतो. ह्या महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देखील देतो. तसं बघितलं तर आजचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय आनंदाचा, समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आज अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पंचायत समितीमध्ये बसून देखील त्या भागातले सहकारी आज हा कार्यक्रम पाहतायत, आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही बोलतोय ते ऐकतायत. आपण पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्यांना आपलं हक्काचं घर उभं केलंय
अशा हजारो लाभार्थ्यांच्या संघर्षाला, श्रमाला आणि स्वप्नांना सलाम करत आहोत. घर ही फक्त एक वास्तू नाही, ते स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचा आविष्कार असतो, आधार असतो. आज तो हक्काचा आधारस्तंभ महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबियांना मिळालेला आहे. खरं तर देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्यावेळेस देशामध्ये NDAचं सरकार आलं आणि सर्वांच्यासाठी घर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या करता पंतप्रधान आवास योजना मोदी साहेबांनी सुरू केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात लाखो लोकांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर हे येणार आहे. आत्ताही ज्यावेळेस पुरस्कार मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय देत होते, आम्ही विचारत होतो कोण आदिवासी भागातनं आलेला होता, कोण ग्रामीण भागामध्ये डोंगरी भागातनं आलेला होता, कोण बागायती क्षेत्रातनं आलेला होता आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसंडून वाहत होता. कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं एक टुमदार घर असावं आणि ते स्वप्न साकार करण्याच्या करता देशाचे लाडके पंतप्रधानांनी ही गोष्ट मनापासून मनावर घेतली आणि 3 कोटी लोकांना घरं देण्याचं टार्गेट आपल्या देशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. महाआवास अभियान हे महाराष्ट्र शासनाचं एक अभिनव अशा प्रकारचं पाऊल होतं, ज्यामुळं लाभार्थ्यांना केवळ घरच नाही तर त्या घराच्या बरोबर स्वच्छतागृह, उज्ज्वला गॅस जोडणी, शुद्ध पिण्याचं पाणी, वीज, रस्ता आणि मनरेगा अंतर्गत रोजगार याही सुविधा आपण एकत्र मिळू लागलेल्या आहेत आणि त्यामुळं घर हे सर्वार्थाने समृद्ध आणि राहण्याजोगं बनलेलं आहे. आज महाआवास अभियान के अंतर्गत आयोजित पुरस्कार समारोह में आप सभी के बीच उपस्थित होकर मुझे अत्यंत प्रसन्नता हो रही है. ये कार्यक्रम केवल पुरस्कार वितरण तक सीमित नहीं है, बल्कि ये ग्राम विकास के क्षेत्र में हमारी सामूहिक सफलता और प्रयासों का उत्सव है. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण के अंतर्गत महाराष्ट्र को केंद्र सरकार द्वारा सन 2024-25 में 20 लाख लक्ष्य दिया गया है. मुझे ये बताते हुए गर्व हो रहा है कि अब तक 20 लाख की मंजूरी भी ते दे चुके हैं. यह एक अभूतपूर्व प्रगति है और इसके लिए मैं केंद्र सरकार और विशेष रूप से माननीय केंद्रीय ग्राम विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी का हृदय से आभार व्यक्त करता हूँ. पिछले 7 साल में जो उद्दिष्ट दिया था वो करीबन मेरे ख्याल से 13 लाख था पिछले 7 साल में, और इस दफा चौहान साहब ने अपने को 20 लाख का उद्देश्य इस साल में दिया है. ये भी एक अभिनंदनीय बात है. मैं आप सबको रिक्वेस्ट करता हूँ कि उनके लिए आप सब जरा तालियां बजाइए. मुझे एक समझ में नहीं आता काय गाव काही जेवण नाही आला का काय झालंय. केंद्रीय कृषी मंत्री म्हणतील यांना काय झालंय, नुसतं गप्प बसून आणले का काय. एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे, जरा सांगितल्यानंतर प्रतिसाद टाळून द्या. आपला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. केंद्रीय मंत्र्यांना पण वाटलं पाहिजे की ज्या पद्धतीनं टाळ्या वाजवतात त्यांना त्या टाळ्या ऐकून आपला आकडा अजून वाढवासा वाटला पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे. उगीच गप्पा बसतायत मग मूग गिळल्यासारखं, ते बरोबर नाही. मित्रांनो, एकंदरीतच जर हे आकडे बघितले तर हे आकडे साक्ष देतात आणि त्याच्यातून 100 दिवसाचा कार्यक्रम ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा हातामध्ये घेतला त्यावेळेस प्रत्येकाला उद्दिष्ट दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचे जयकुमार गोरेजी असतील, आमचे डबलेजी असतील, आमचे योगेशजी असतील, ह्या सगळ्यांनी टीमवर्क म्हणून त्या ठिकाणी काम केलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये अनेकांनी त्याच्यामध्ये अंग झोकून ज्याला काम करतात अशा पद्धतीचं काम केलं आणि त्याच्यामुळं हा दिवस आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. आज इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाही, अजून आपल्याला खूप पुढचा टप्पा त्या ठिकाणी गाठायचा आहे. एकंदरीतच प्रत्येकाला आयुष्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज भागवण्याच्या करता NDAचं सरकार, देशाचे प्रधानमंत्री, लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांची सगळी टीम ही त्या बाबतीमध्ये काम करते. एक गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेकांचं घराचं स्वप्न
पूर्ण होईल का नाही अशा प्रकारची शंका येते. खरं तर मधल्या काळामध्ये न्यायव्यवस्थेने एक निकाल दिला, विशेषतः माझ्या ज्या गायरान जमिनी आहेत त्याच्याबद्दल. परंतु कॅबिनेट पुढे हा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जरी निकाल आलेला असेल तर न्यायालयाचा आपल्याला ऐकावंच लागेल. पण जो आपल्या भारतामध्ये जन्माला आलेला नागरिक आहे आणि त्याला स्वतःचं घर बांधण्याच्या करता जागा नसेल तर गायरान ही जागा देखील त्याला देता येऊ शकते. आणि तशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने घेतला आणि त्याच्यामुळं अनेकांचं घराचं स्वप्न हे पूर्ण होण्याच्या करता मदत झालेली आहे. मोदी साहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय समोर ठेवूनच आमची सगळ्यांची वाटचाल सुरू आहे. ग्रामीण महाआवास योजना म्हणजे त्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे हे ग्रामीण गृहनिर्माण अभियान कुठल्याही परिस्थितीत यशस्वी झालंच पाहिजे अशा प्रकारचा आपला सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. मी एकंदरीत एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे मुख्यमंत्र्यांनी वित्त नियोजन खात्याची जबाबदारी दिलेली आहे. घरकुलांची उद्दिष्ट पूर्ती होण्यासाठी केंद्र सरकार त्यांचा जो वाटा असतो, हिस्सा असतो, तो त्या ठिकाणी देतातच, तिथं कुठली अडचण येत नाही. परंतु राज्य सरकारकडनं देखील हे तुमचं घरांचं स्वप्न पूर्ण होण्याच्यासाठी भरीव प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि इथून पुढं महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम विकास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, मोदी आवास योजना यासारख्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशा प्रकारची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो. या प्रकल्पाची गावोगावी वेगाने अंमलबजावणी केली गेली पाहिजे. या अभियानात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्राचं कामकाज गतिमान होऊन अनेकांचं घराचं स्वप्न हे साकार झालेलं आहे. ग्रामीण आवास योजनांना गती यावी यासाठी हे अभियान खऱ्या अर्थाने राबवलं जात आहे. आणि आज हा पुरस्कार सोहळा म्हणजे या अभियानाला मिळालेलं ह्या महाराष्ट्रातलं एक मोठं यश आहे. आज मी पाहत होतो त्या यादीमध्ये कुठले जिल्हे आहेत, कुठले तालुके आहेत, कुठले गावं आहेत, कुठले विभाग आहेत. आणि महाआवास अभियान 2022-23च्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण करत असताना आम्ही सगळेजण नजर टाकत होतो तर त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभागाचा पुरस्कार कोकण विभागाला मिळाला. तर राज्य पुरस्कार आवास योजनेचा प्रथम पुरस्कार नाशिक विभागाला मिळाला. ते सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पहिला पुरस्कार नाशिक विभागातल्या अहिल्यानगर जिल्ह्याला, तर सर्वोत्कृष्ट तालुक्याचा पहिला पुरस्कार माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला आणि सर्वोत्कृष्ट गृह संकुलाचा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या वांगदरी गावचा माझ्या श्रीगोंदा तालुक्याला मिळालेला आहे. त्यामुळे या पुरस्कारावर मोहर ही कोकण विभागाने उमटवली असली तरी जोर मात्र नाशिक विभागाचा आहे हे मान्य करावं लागेल. त्याबद्दल मी कोकण विभागाच्या सगळ्या टीमचं आणि माझ्या नाशिक विभागाच्या सगळ्या टीमचं, सगळ्या अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. मागच्या 21-22च्या राज्यस्तरीय पुरस्कारावर विदर्भाचं वर्चस्व होतं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभागाचा पुरस्कार हा नागपूर विभागाला मिळालेला होता. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट जिल्हा तालुके, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत, सर्वोत्कृष्ट गृहसंकुल अशा प्रत्येक श्रेणीत विदर्भाने किमान एक तरी बक्षीस त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. माझी आपल्याला विनंती आहे की स्पर्धा निकोप असली पाहिजे, त्याच्यामध्ये सातत्य टिकवा आणि आपल्या सगळ्या विभागांनी पुढच्या वेळेस अधिक जोमाने काम करावं अशा प्रकारची विनंती करतो. महाआवास योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा हा चांगला राहण्यासाठी तालुका स्तरावर डेमोस घरांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळं कमी किमतीत चांगली एकसारख्या डिझाईनची घरकुलं उभी राहिलेली आहेत. मागच्याच कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला, अशा प्रकारचं घरकुल बांधत असताना त्यांना 5 ब्रास वाळू
ह्या महायुतीच्या सरकारकडनं मोफत त्या लाभार्थीला द्यायची, अशा प्रकारचे देखील कार्यवाही ही आपण केलेली आहे. जे जे काही महायुतीच्या सरकारच्या पाठीशी तुम्ही खूप मोठी ताकद हे मागच्या निवडणुकीमध्ये झालेल्या उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळं आमचाही, माझा कष्टकरी शेतकरी असेल, बळीराजा असेल, आमचा सर्वसामान्य माणूस असेल, तो कुठल्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा असला तरी गरीब असेल तर त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. मला ग्रामविकास विभागाच्या कामाची नोंद खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये होईल अशा प्रकारची आहे. कारण संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, हगणदारी मुक्त गाव अभियान, तंटामुक्त गाव अशी अनेक अभियानं ग्रामविकास विभागाच्या समन्वयाने यशस्वी झालेली ह्या देशाने पाहिली, ह्या महाराष्ट्राने पाहिली. अशा प्रकारचं राज्याचं नाव मोठं करण्याचं काम ह्या महाराष्ट्र राज्यातल्या ग्रामविकास विभागाने यापूर्वी केलंय. आता राज्यातल्या गरिबांना, बेघरांना हक्काची घरं विक्रमी वेळेमध्ये देण्याचं काम हा आमचा विभाग करतोय. याची नोंद सुद्धा राज्याच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो. आणि त्याबद्दल ह्या खात्याचे मंत्री आमचे जयकुमार गोरेजी, राज्यमंत्री योगेशजी कनप आणि आमचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी आणि त्यांचे सगळे टीम, त्यांचा सगळा विभाग यांचंही मी कौतुक करतो. महाआवास त्यांचं अभिनंदन पण करतो. महाआवास अभियानाच्या माध्यमातून नवीन घरं मिळालेल्या राज्यातल्या सर्व लाभार्थींचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात योगदान दिलं त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनाही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. महाआवास अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व विजेत्यांचं मी पुन्हा जाता जाता अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. आणि ज्यावेळेस देश पातळीवर आढावा घेतला जाती पंतप्रधानांच्या समोर किंवा आमच्या केंद्रीय मंत्र्यांच्या समोर, शिवराजसिंह चौहान साहेबांच्या समोर, त्यावेळेस जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंत, इकडं गुजरातपासून तिकडं वेस्ट बेंगॉलपर्यंत उभा भारत देश समोर ज्यावेळेस ठेवला जाईल त्यावेळेस हे 3 कोटी घरांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता जर कुठल्या राज्यांनी सर्वाधिक चांगलं काम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते राज्य म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र राज्य असलं पाहिजे. अशा पद्धतीचा संकल्प आज आपण घेऊया आणि राहिलेल्या कामाला आपण जोमाने लागूया. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब. गेल्या वर्षी 20 लाख घरांचं उद्दिष्ट दिलं होतं आणि आता उरलेलं 10 लाख घरांचं उद्दिष्टपत्र देण्यात येईल. त्यामुळे पूर्वी झालेल्या सर्वेमधील 100% बेघर लाभार्थी यामध्ये समाविष्ट झाले आहेत. हे इथे अभिमानाने सांगावंसं वाटतं. मैं माननीय चौहान जी से प्रार्थना करती हूँ कि वो उद्दिष्ट पत्र माननीय मुख्यमंत्री जी को सुपूर्द करें. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, आनंदाची अशी ही गोष्ट केंद्रीय कृषी मंत्री माननीय चौहान साहेब हे उद्दिष्ट पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करत आहेत. आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी यामुळे जास्त वाढली आहे हे नक्कीच. महाराष्ट्राला विकासाचा नवा अध्याय देणारे, तरुणांचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणारे, दूरदृष्टी असलेले, कणखर नेते अशी ओळख असलेले आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज महाआवास अभियानाच्या या कार्यक्रमामध्ये
मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे कृषी आणि ग्रामविकास मंत्री आणि ज्यांनी देशभरामध्ये रेकॉर्ड घरं आपल्या महाराष्ट्राला दिली, ते आदरणीय शिवराज सिंग चौहानजी, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्यांच्यावर घरं बनवण्याची जबाबदारी आहे ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावलेजी, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदमजी, आपल्या ग्रामविकास विभागाचे भारताचे सहसचिव गयाप्रसादजी, आपले प्रधान सचिव एकनाथ डवलेजी, श्रीमती कविता द्विवेदी, डॉक्टर राजाराम दिघे, श्री गजानन पाटील, आमदार बाबाजी काळे, माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी गेल्या वर्षी 20 लाख आणि आता 10 लाख घरं आपल्याला पुन्हा दिलेली आहेत. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, प्रधानमंत्री आवास योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्याकरता जे प्रमाण मानलं गेलं होतं ते 2011 साली सोशिओ इकॉनॉमिक सर्वे झाला होता. त्या सर्वेमध्ये, त्या सर्वेक्षणात जे लोक बेघर म्हणून नोंदवले गेले त्यांच्यापुरतं देशभरामध्ये याद्या तयार झाल्या आणि मोदीजींचं सरकार आल्यानंतर तेच प्रमाण असल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली. आमच्या महाराष्ट्राचं उद्दिष्ट अतिशय कमी होतं. 13-14 लाख नावं केवळ आमची त्या SECCच्या यादीमध्ये होती. आम्ही काम सुरू केल्यानंतर 2017-18ला आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि माननीय मोदीजींना विनंती केली की मोदीजी, ही यादी 2011ची चुकलेली यादी आहे, अनेक खऱ्या बेघरांची नावं याच्यामध्ये आलेली नाहीत, आपण आम्हाला नव्याने संधी द्या. आणि मग मोदीजींनी त्यावेळी आवास प्लस अशा प्रकारची योजना आणली आणि सांगितलं नव्याने रजिस्ट्रेशन सुरू करा. आणि नव्याने रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि ते सुरू झाल्यानंतर अजून जवळपास 30 लाख या ठिकाणी बेघरांची नोंद आपण केली. आणि जवळपास ती नोंद झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे, पहिल्या टप्प्याची घरं आपली कामं चालली होती. मला काही राजकारण आणायचं नाही, पण 2019मध्ये सरकार गेल्यानंतर काही काळ हे काम बंद होतं. पुन्हा आपण ते सुरू केलं आणि ही पहिल्या टप्प्याची घरं आपण पूर्ण करत असतानाच पुन्हा मोदीजींचं तिसऱ्यांदा सरकार आलं आणि शिवराज सिंग चौहानांसारखे एक या देशातल्या गरिबांचे लाडके नेते हे ग्रामविकास विभागाचे मंत्री झाले. आणि शिवराजजींनी पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेतला. आम्ही शिवराजजींना विनंती केली की शिवराजजी, आमची आवास प्लसची यादी खूप मोठी आहे, 30 लाख नावं त्याच्यामध्ये आहेत, त्यांना सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी घरं द्यायची आहेत, त्यामुळे जी जास्तीत जास्त घरं तुम्ही आम्हाला देऊ शकता ती तुम्ही द्या. आणि बरोबर साधारणपणे 6 महिन्यापूर्वी किंवा 8 महिन्यापूर्वी शिवराजजी महाराष्ट्रामध्ये आले आणि 6 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. आणि शिवराजजींनी आम्हालाही आश्चर्यचकित व्हावं अशा प्रकारे मला सांगितलं, देवेंद्र जी, आपने मांग की थी, मैं आज 20 लाख घर आपको दे रहा हूं, 20 लाख. आणि अशाच एका कार्यक्रमामध्ये पुण्यामध्येच शिवराजजींनी त्या 30 लाखापैकी 20 लाख घरं एका झटक्यात आपल्याला दिली. आपण विचार करा,
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 6 वर्षामध्ये आपण 13 लाख घरं बांधली आणि 6 महिन्यात 20 लाख घरं आपल्याला मिळाली. ती 20 लाख घरं मिळाल्याबरोबर आम्ही ग्रामविकास खात्याला सांगितलं की यांनी रेकॉर्ड केलाय, आपल्यालाही रेकॉर्ड करावाच लागेल. त्यामुळे तुम्हाला 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांची मान्यता द्यायची आहे आणि त्यातल्या 10 लाख घरांना किमान पहिला हप्ता द्यायचा आहे. तर हे टार्गेट घेऊन काही फायदा आहे. आणि मी ग्रामविकास विभागाचं मनापासून अभिनंदन करेन. मी त्यांना दिले होते 100 दिवस. 45व्या दिवशी याच सभागृहामध्ये 20 लाख घरांची मान्यता आणि 10 लाख लोकांच्या खात्यात पहिला हप्ता हा या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या ग्रामविकास विभागाने केलं. ही जी काही मोदी सरकारची स्पीड आहे, त्या स्पीडने माननीय अमित भाईंच्या हाताने आम्ही ते काम केलं. आणि मग खरं म्हणजे आम्हाला खूप शिवराजजींनी दिलं होतं. तरी आपलं कसं आहे की बोट दिलं तर हात पकडा, हात दिला तर अजून काय पूर्ण मिठीच मारा. तशा प्रकारे हळूच आम्ही शिवराजजींना म्हटलं, भाई साहब आपने 20 लाख घर तो दिए, 10 लाख बचे, वो भी दे दीजिए. मला असं वाटलं की भाई साहब बोलेंगे कि ठीक है 1-2 साल में मिल जाएंगे, पहले 20 लाख घर कंप्लीट कर लो. भाई साहब का मुझे फोन आया और उन्होंने कहा आप 10 लाख घरों के बारे में कह रहे थे ना, उसको मैंने तय कर लिया आपको देना. आप जिस दिन बुलाओगे उस दिन मैं 10 लाख का पत्र लेकर आऊंगा. आणि आज ते 10 लाख घरांचं पत्र हे आपल्याला माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी दिलेलं आहे. आता जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही. 100% कव्हरेज, 100%. देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल की ज्याच्यामध्ये 100% यादी, आणि छोटी मोठी यादी नाही. 30 लाख कशाला म्हणतात, हे 30 लाख घरं एकूण सगळा जर आपण त्याचा किती गुंतवणूक आपण करणार आहोत याचा विचार केला तर साधारण 80,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ग्रामीण भागामध्ये घरांमध्ये आज आपण या ठिकाणी करतो. आणि एवढं करून ते थांबले नाहीत. परिवार वाढतात, काही लोक सुटलेले असतात आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची देखील त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मुभा दिली. जे सर्वेक्षण आता आपण करून राहिलो आहोत, म्हणजे अजून कोणी सुटले असतील, काही परिवार वाढले असतील, काहींकडे अजून 2 परिवार तयार झाले असतील, अशा सगळ्यांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याकरता 3रा सर्वे आपला चालू झालेला आहे. खरं म्हणजे या देशामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आपल्या होत्या. त्यानंतर शिक्षण, आरोग्य, रोजगार या 6 मूलभूत गरजा आपल्या झाल्या. पण घराचं स्वप्न हे पूर्ण होणं अनेकांकरता दुरापास्त होतं. मात्र मोदीजींनी ठरवलं की प्रत्येक भारतीयाला मी घर देणार. आणि आज महाराष्ट्रामध्ये ते स्वप्न पूर्ण होताना आपण बघतोय. आणि महाराष्ट्राच्या सरकारने देखील निर्णय केला. मी माननीय अजितदादा, शिंदे साहेब, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की केंद्र सरकार जर आपल्याला एवढं देत आहे तर आपणही त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही 50,000 रुपये अधिकचे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला. आणि हे ठरवलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लावलं जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही घराला विजेचं बिल देण्याची आवश्यकता पडणार नाही. जन्मभर मोफत वीज ही आमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे. त्यामुळे त्याचा निर्णय आपण घेतला. म्हणजे आता बघा, घरही मोदीजी देणार, त्याच्यामध्ये शौचालय पण देणार, पिण्याचं पाण्याचं कनेक्शन पण देणार, मोफत वीज पण देणार, त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर पण देणार. सगळ्या गोष्टी या आपल्या गरीब जनतेकरता मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आणि ते अतिशय वेगानं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे.
आणि मी अजितदादांचे देखील या ठिकाणी आभार मानेन, कारण ते आमचे वित्तमंत्री आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की दादा, अडचणी अनेक आहेत आपल्याला, पण घरं बांधायची आहेत, त्यामुळे कुठूनही पैसा काढा आणि घरांना द्या. दादा म्हणाले, जेवढे शिवराजजी देतात तेवढे घरं घेऊन टाका सीएम साहेब, आपण कुठूनही पैसा आणू, पण पैसा घरांकरता कमी पडू देणार नाही. आणि त्यामुळे आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घरांचं काम चालू झालेलं आहे. आणि ग्रामविकास विभाग ज्या गतीनं गोरेसाहेब आज काम करतो आहे, ही गती कमी होणार नाही, ही माझी अपेक्षा. ही गती वाढेल, कारण तुम्ही 45 दिवसात केलं की आम्ही 35 दिवस म्हणू. तुम्ही 35 दिवसात, याचा अर्थ तुम्ही 45 दिवसाचं काम 100 दिवसात करू नका. पण मला आनंद आहे, शेवटी आज सगळी मशिनरी कामाला लागलेली आहे. आज बघा, हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय, तुम्ही 15,000 लोक या ठिकाणी आहात, पण लिंकवरनं प्रत्येक तालुका जुडलेला आहे. 1.5 लाख लोक आपल्या कार्यक्रमामध्ये जे लाभार्थी आहेत ते सम्मिलित झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम या ठिकाणी पाहतो आहे. आणि या माध्यमातनं आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये बेघर मुक्त महाराष्ट्र, प्रत्येकाला घर असलेला महाराष्ट्र, अशा प्रकारची आपली संकल्पना या ठिकाणी राबवण्याचं काम हे चाललेलं आहे. आज अनेक लोकांचा आपण सत्कार केला, ज्यांनी या मोहिमेमध्ये चांगलं काम केलेलं आहे. ते विभाग, ते जिल्हे, ते तालुके, त्या ग्रामपंचायती यांचं आपण अभिनंदन केलं. आणि याच्यासोबत ज्यांनी काही नवाचार केला आहे, मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रात आम्ही निर्णय केला, अनेक ठिकाणी लोकांजवळ जमिनी नाही आहेत. मग आम्ही ठरवलं की दीनदयाल उपाध्याय योजनेच्या अंतर्गत 1 लाख रुपये जमीन घेण्याकरता देखील आपण दिले पाहिजेत. आणि त्याचसोबत आम्ही असं सांगितलं की समजा आपण ग्रुप हाऊसिंग केलं, आपण त्या ठिकाणी वसाहती तयार केल्या, तर या पैशाचा अधिक चांगला उपयोग हा आपल्याला करता येईल. आणि त्या दृष्टीने आपण अनेक जिल्ह्यांना प्रोत्साहित केलं. आणि मला आनंद वाटतो की आज आपण पुरस्कार दिले, त्यातल्या अनेक गावांनी वसाहतीप्रमाणे जागा एकत्रित केली, रिसोर्सेस एकत्रित केले आणि त्यातनं चांगलं बांधकाम केलं. 40-40 घरं एकेका कॉलनीमध्ये बांधली. अनेक ठिकाणी जागा कमी आहे, त्या ठिकाणी दुमजली घरं बांधली आणि त्या माध्यमातून पैसेही कमी लागले आणि जास्त सोयी देता आल्या. मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विचार हा करावाच लागेल. आज आपण प्रधानमंत्री आवास योजनेकरता गायरान जमिनी दिलेल्या आहेत. आज प्रधानमंत्री आवास योजनेकरता जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. त्यामुळे जमिनीचा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करतो. अनेक ठिकाणी आपण सांगितलं की लोकांनी झोपड्या बाहेर बांधल्या, आता ते गावठाणाच्या बाहेर आहेत, त्याच्यामुळे त्याचं काय करायचं. आम्ही निर्देश दिले, गावठाणाची हद्दवाढ करा, त्यांना आतमध्ये घ्या आणि त्यांना त्या ठिकाणी पक्की घरं द्या, त्यांना त्या जमिनीचे पट्टे द्या. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी राबवून लोकांना मोठ्या प्रमाणात आपल्याला तो फायदा द्यायचा. आणि हे सगळं करत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान 70-75% घरांमध्ये आमच्या लाडक्या बहिणींचं नाव देखील आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ भावाच्या नावावर घर ठेवू नका, लाडक्या बहिणीचंही नाव, आमच्या बहिणीचंही नाव त्याच्यामध्ये टाका, कारण आमच्या भावाचा भरोसा नाही आहे, ते काय करतील. पण बहिणीचं नाव जर त्याच्यात आलं तर ते घर चांगलंच होईल, ते विकले जाणार नाही, ते अधिक समृद्ध होईल, ते अधिक चांगल्या प्रकारचं होईल. आणि म्हणून हा आग्रह असलाच पाहिजे की घरामध्ये घराच्या लक्ष्मीचं नाव हे त्या ठिकाणी सम्मिलित झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, लक्ष्मीचं नाव टाकायचं असेल तर त्याच्याकरता कुठले पैसेच लागत नाहीत. त्यामुळे आणि आपल्याला अनेक प्रकारच्या सवलती मिळतात जर आपण लक्ष्मीचं नाव त्याच्यामध्ये टाकलं. आणि म्हणून सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत. विशेषतः लखपती दीदीची जी योजना माननीय प्रधानमंत्र्यांनी आणली, आमच्या ग्रामीण जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घडवणारी योजना आहे. आज आपण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये तर देतोच आहोत, पण आम्हाला आमच्या बहिणींना 1500 रुपयापर्यंत सीमित ठेवायचं नाही आहे. आम्हाला त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे. लखपती दीदी म्हणजे जिने एकदा लाख रुपये कमवले ती लखपती दीदी नाही,
जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल अशी लखपती दिदी. आणि मला आनंद आहे की मोदीजींची, शिवराजजींची जी संकल्पना आहे, मागील वर्षी 26 लाख आम्ही लखपती दिदी केल्या, यावर्षी अजून 25 लाख आम्ही लखपती दिदी करणार आहोत. 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे. 1 करोड लखपती दीदी हम बनाएंगे. आमच्या बहिणी या इतक्या सक्षम होतील की या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम आमच्या बहिणीच त्या ठिकाणी करतील. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आमच्या ग्रामविकास विभाग आणि आमच्या महिला व बालकल्याण विभागाने या ठिकाणी हातामध्ये घेतली आहे. त्यांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे आम्ही उभे आहोत. आजच्या या प्रसंगी ज्यांना ज्यांना घरं मिळणार आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून शिवराज सिंग चौहान साहेबांचे आभार मानावेत अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहब. जहां सर झुक जाए वही भगवान का घर है, जहां सर झुक जाए वही भगवान का घर है, जहां नदी मिल जाए वही समुंदर है. इस जिंदगी में दर्द तो सभी देते हैं, इस जिंदगी में दर्द तो सभी देते हैं, जो दर्द को समझ सके वही हमदर्द है. लोगों के हमदर्द बनकर उनके बीच विश्वास और सेवा का भाव रखने वाले, कृषि, महिला सशक्तिकरण, बालिकाओं की शिक्षा, ऐसे महत्वपूर्ण काम करने वाले इस राजनीति में वरिष्ठ, अनुभवी और सम्मानित व्यक्तिमत्व माननीय शिवराज सिंह चौहान. भारत माता की. इतने जोर से नहीं, ये छत्रपति शिवाजी महाराज की कर्मभूमि है. भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, महाराष्ट्र की जनता की. आपसे आपकी जय बुलवा दी मैंने. मंच पर विराजमान महाराष्ट्र के अद्भुत मुख्यमंत्री, युवा, कर्मठ, विजनरी और जनता की सेवा के लिए जो ठानते हैं वो पूरा करके दिखाते हैं, ऐसे हमारे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, हमारे उप मुख्यमंत्री, लोकप्रिय नेता, जिन्होंने हिम्मत की कि बजट में इतना प्रावधान मुख्यमंत्री जी के साथ मिलकर करते चले गए, तभी तो ये मकान बन रहे. आदरणीय अजीत दादा पवार जी, हमारे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जय कुमार गोरे जी, हमारे राज्य मंत्री योगेश कदम जी, हॉर्टिकल्चर मंत्री भरत गोगावले जी, बाबाजी काले हमारे आमदार रणजीत सिंह जी एक्स MP, गया प्रसाद हमारे जो अधिकारी इस विभाग के, एकनाथ जी, बहन कविता जी, राजा राम दिखे जी, यहाँ उपस्थित मेरे बहनों, मेरे भाइयों और भांजे और भांजियों, क्योंकि MP का मामा हूं तो महाराष्ट्र वालों का भी मामा ही हूं बच्चों का. आप सबको दोनों हाथ जोड़ के प्रणाम करता हूं, आप सबको नमस्कार करता हूं. आज मेरा मन गर्व से भरा हुआ है. आपको देख के मैं अत्यंत प्रसन्न हूं और 2 कारण हैं उसके. एक तो अपने यहां कहा गया, सिया राम मैं सब जग जानी. सृष्टि के कण कण में भगवान विराजमान है. हर एक आत्मा परमात्मा का अंश है, हर एक गट में बस वही समाया हुआ है. तो आप भी हमारे लिए सिया राम की तरह है, जनतई जनार्दन है. और दूसरे मैं देख रहा हूं, यहां देख के मन इसलिए भी गर्व से भरता है कि आपने अपनी परंपरा, संस्कृति नहीं भूली. टोपी लगा के जब आते हैं तो मेरा मन भी गर्व और गौरव से भर जाता है कि हमारी संस्कृति और परंपरा का हम आज तक निर्वाह कर रहे हैं. आज का दिन सचमुच में ऐतिहासिक दिन है. जो हिंदुस्तान में कभी नहीं हुआ वो आज महाराष्ट्र की धरती पर पुणे में हुआ है. देवा भाऊ यहां बैठे हैं. उन्होंने मुझे कहा था कि हमारा बैकलॉग बहुत हो गया है. महाराष्ट्र के कई गरीब जिनका नाम 2018 की आवास प्लस की सूची में है,
उनका मकान नहीं बना है, पिछली सरकार ने मकान नहीं बनाए, और इसलिए जितने जल्दी बन जाए मकान ज्यादा संख्या में महाराष्ट्र को मिल जाए। मैं कोई देने के भाव से नहीं आया, यह अहंकार भी मन में नहीं है। मोदी जी के नेतृत्व में हम काम करते हैं, लेकिन भाव एक ही है। हमारे आराध्य पंडित दीनदयाल उपाध्याय वो कहते थे, मानव जीवन का अंतिम लक्ष्य परमात्मा की प्राप्ति, और भगवान कैसे मिलेगा? तो वो कहते थे, मुझे पता नहीं कि हिमालय की कंदराओं में बैठ के घनघोर तपस्या करोगे तो भगवान प्रसन्न होकर दर्शन देगा कि नहीं देगा। मैं ये भी नहीं जानता कि तीज त्योहारों पर व्रत और उपवास रखोगे तो नारायण प्रसन्न होगा कि नहीं होगा। हिमालय की कंदराओं में बैठ के घनघोर तपस्या करोगे तो भगवान मिलेगा कि नहीं मिलेगा मैं नहीं जानता, लेकिन मैं अच्छी तरह जानता हूं कि यदि दीनों की सेवा कर ली, दुखियों की सेवा कर ली, गरीबों की सेवा कर ली, अरे अगर गरीबों की आंखों के आंसू पहुंच दिए तो गरीबों की उन्हीं आंखों में तुम्हें साक्षात भगवान के दर्शन होंगे, साक्षात नारायण दिखाई देगा। ये दरिद्र ही नारायण है, ये जनता ही जनार्दन है, और इसी की सेवा सचमुच में भगवान की पूजा है। देवा भाव, आप इसी भाव से लगातार महाराष्ट्र की जनता की सेवा में अपनी टीम के साथ लगे हुए हैं, इसलिए मैं आपको बधाई देता हूं, आपका अभिनंदन करता हूं। मैंने जब भी देखा आपको महाराष्ट्र की जनता के कल्याण और विकास के लिए प्रयत्न करते हुए देखा, सचमुच में इतिहास आज रचा गया है। एक संकल्प जो आपका था, अजीत दादा आपका था, आपकी टीम का था कि महाराष्ट्र के हर गरीब को मकान मिल जाए, वो संकल्प पूरा हुआ है और गरीबों का सपना साकार हुआ है। आज 2018 की सूची, आज के 10 लाख के मकानों के बाद जो पत्र मैंने माननीय मुख्यमंत्री जी को सौंपा है, अब एक भी गरीब बिना मकान के नहीं रहेगा जिसका 2018 की सूची में नाम था। हर एक को मकान मिलेगा, और पैसे भी कितने खर्च हुए आप सोच के देखिए। 50,000 करोड़ रुपया तो ये किस्त डालने में, टॉयलेट और मजदूरी के सीधे सीधे 50,000 करोड़, और आप तो अद्भुत निकले। आपने कहा 50,000 मैं और दूंगा, महाराष्ट्र की सरकार और देगी, और दादा ने बजट में प्रावधान किया तो 15,000 करोड़ ये लगा लो, 65,000 करोड़ रुपया, 65,000 करोड़ रुपया ये राज्य है महाराष्ट्र जो अपने गरीबों का मकान बनाने के लिए 1 साल में लगा रहा है। 30 लाख मकान। मैं, माननीय मोदी जी ने मुझे ग्रामीण विकास मंत्री बनाया 11 तारीख को, 9 को शपथ हुई थी, 11 को विभाग मिला, 11 जून को, और आज 3 जून है, अभी 1 साल पूरा नहीं हुआ और 30 लाख मकान देने का सौभाग्य मिल गया। ये भगवान की कृपा है, मोदी जी का विजन है, प्रभु का आशीर्वाद है। और ये जो मकान मिले, ये केवल गरीब की जिंदगी नहीं बदल रहे। आप बताइए, 1 साल में 65,000 करोड़ रुपया जब ग्रामीण अर्थव्यवस्था में जाएंगे, वो ईंट खरीदेंगे, वो सीमेंट खरीदेंगे, वो लोहा लाएंगे, वो बाकी चीजें खरीदेंगे, तो छोटी छोटी दुकानें भी चलेगी, व्यापारी की दुकान चलेगा, कारीगर का काम चलेगा, मजदूरों को रोजगार मिलेगा, पूरी अर्थव्यवस्था वाइब्रेंट हो जाएगी और महाराष्ट्र को आगे बढ़ाने में सहयोग करेगी। ये मकान आपको समर्पित है, इस भाव से नहीं कि मैं मंत्री हूं, हम तो सेवक हैं आपके। दिनों रात मन में यही भाव रहता है कि अपनी जनता की और कैसे बेहतर सेवा करें और कैसे अच्छी सेवा करें। और अभी भी जो देवा भाऊ कह रहे थे कि आगे भी मकान बचे हुए हैं, हमारे आरडी मंत्री वो भी जय कुमार जी भी कह रहे थे कि अभी कई गरीब ऐसे हैं जिनका नाम 2018 की सूची से छूट गया था, अब उनको भी मकान चाहिए। चाहिए कि नहीं चाहिए? अरे बोलिए ना, चाहिए कि नहीं चाहिए? और इसलिए देवा भाऊ, जय कुमार जी, आप तो बढ़िया सर्वे करवाइए, ईमानदारी से सर्वे हो जाए। मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जो गरीब बिना मकान का है महाराष्ट्र की इस पवित्र धरती पर, नए सर्वे के बाद हर पात्र को मकान देने का काम किया जाएगा, कोई बिना घर के नहीं रहेगा। मोदी जी के नेतृत्व में केंद्र सरकार, देवेंद्र जी के नेतृत्व में राज्य सरकार, डबल इंजन की सरकार और बोनस में मामा, काय की चिंता करना,
कोई गरीब बिना मकान के नहीं रहेगा। और इसलिए जय कुमार जी आपने कहा है कि सर्वे में अभी कुछ छूट गया है नाम, समय और चाहिए। आपने 1 महीने का कहा है, 1 महीने और सर्वे करवाइए, ढूंढ लीजिए, कोई पात्र व्यक्ति ना बचे, कोई पात्र व्यक्ति ना बचे। आप हर पात्र व्यक्ति का सर्वे कीजिएगा और उसके बाद वेरिफिकेशन करके सूची भेजिएगा, तो अगले बार फिर तैयार हैं। महाराष्ट्र आगे बढ़े, यहाँ का गरीब आगे बढ़े, इससे बड़ा सौभाग्य और क्या हो सकता है बहनों और भाइयों। गरीबी रहने नहीं देना है। क्यों कोई गरीब रहे, क्यों किसी की आंखों में आंसू रहे, क्यों कोई हाथ फैलाए। रोटी, कपड़ा और मकान, पढ़ाई लिखाई, दवाई का इंतजाम, ये हर गरीब की जरूरत है, हर किसान की जरूरत है। उसको पूरा करना ही ये अपने जीवन का उद्देश्य है और इसलिए लगातार इस दिशा में काम होता रहेगा। 3 मापदंड और देवेंद्र जी पिछले आवास प्लस में नहीं थे। पहले मैं आपको बताना चाहता हूं कि 10,000 रुपया महीने से ज्यादा अगर कोई कमाता था परिवार, तो उसको मकान नहीं मिलता था कि ये तो 10,000 कमाता है, पात्रता की श्रेणी से बाहर हो जाता था। अब 10,000 रुपया तो देवा भाऊ कह रहे थे लखपति दीदी की बात। अब लखपति दीदी बनाएंगे तो पैसा तो ज्यादा कमाएंगे ही, और ज्यादा कमा लिए तो क्या मकान से वंचित कर देंगे। इसलिए चिंता करने की जरूरत नहीं है। अब 15,000 रुपया महीना भी आमदनी होगी तो भी मकान दिया जाएगा, पात्रता की श्रेणी में आएगा। पिछली बार एक नियम और बना था कि जिसके पास 2 व्हीलर है, मोटरसाइकिल, स्कूटर, बाइक, उसको मकान नहीं देंगे। अब आप बताओ बहनों और भाइयों, बिना 2 व्हीलर के कोई परिवार बचा है क्या? अरे मजदूरी करने जाता है तो ठाठ से जाता है, 2 व्हीलर पे ही जाता है, वैसे थोड़ी जाता है। और इसलिए अब ये फैसला कर लिया कि 2 व्हीलर भी अगर कोई के पास होगा तो उसको भी मकान दिया जाएगा। ठीक है कि नहीं बताओ? और एक बात और, किसान भी तो दिन और रात मेहनत करता है, खून पसीना एक करता है, और इसलिए ये तय किया है कि 2.5 एकड़ तक सिंचित जमीन वाला और 5 एकड़ तक असिंचित जमीन वाले किसान को भी मकान दिया जाएगा, ताकि उसका भी घर बन जाए। और इसलिए इस क्राइटेरिया के हिसाब से सर्वे हो जाए और आप वेरिफिकेशन कर लें तो फिर से ये सिलसिला प्रारंभ किया जाएगा। लाड़की बहना की बात देवा भाऊ कर रहे थे, ये सचमुच में अद्भुत योजना है। मध्य प्रदेश में लाडली बहना, यहाँ लाड़की बहना, ये सच में कोई ऐसी योजना नहीं है कि हम पैसा बांटने का काम कर रहे हैं। मेरे बहनों और भाइयों, आप बताओ, क्या गरीब बहन को सम्मान के साथ जीने का हक नहीं है, अधिकार नहीं है? क्या धरती के संसाधनों पे महिला का, औरत का कोई हक नहीं है? क्या 1,000-1,500 रुपए के लिए बहनें गरीब हाथ फैलाती रहें, आंसू बहाती रहें? क्यों ये होना चाहिए? ये आधी आबादी, इसको भी सम्मान के साथ जीने का हक है, इसको भी मुस्कुराने का अधिकार है। ये क्यों हर बात के लिए हाथ फैलाए? और इसलिए मन में ये भाव आया कि एक ऐसी योजना जिससे हमारी गरीब बहन को हर महीने पैसे मिल जाए और उसकी छोटी मोटी जरूरतों के लिए उसको भटकना ना पड़े, परेशान ना होना पड़े। अगर बच्चा कहीं परेशान है, पढ़ाई की किताब नहीं है, तो वो ला के दे दे, छोटी छोटी चीजों के लिए परेशान ना हो। इसलिए लाड़की बहना योजना है। ये लाड़की बहना योजना के लिए मैं आपको बहुत बधाई देता हूं। ये आधी आबादी को पूरा न्याय है, आधी आबादी को पूरा न्याय, माता बहनाओं को पूरा न्याय। लेकिन यहीं तक नहीं रुकेंगे, देवा भाऊ बोल रहे थे लखपति दीदी बनाना है। अब ये अद्भुत संयोग है कि लखपति दीदी का डिपार्टमेंट भी मोदी जी ने मुझे ही दिया है, ग्रामीण विकास मेरे पास है, और इसलिए तेजी से महाराष्ट्र को मैं बधाई देता हूं। वो लखपति दीदी बनाने का काम कर रहे हैं, और कुछ जगह तो लखपति नहीं, महालखपति दीदी बन गई। मुझे कहा कि हम तो महालखपति हैं। मैं इनका महालखपति का मतलब क्या? उनका भैया हम 10 लाख रुपया कमाते, मिलेनियम दीदी, 1 साल में 10 लाख रुपए, ऐसी दीदियां अब महाराष्ट्र में भी हो रही है। और इसलिए यहां रुकना नहीं है बहनों और भाइयों, और आगे बढ़ना है। लखपति दीदी बनाते बनाते इनको धीरे धीरे छोटे छोटे उद्योगों से जोड़ना है। उसके आगे का कदम हमको और बढ़ाना है। कोई बहन गरीब ना रहे, हर एक सुखी और समृद्ध रहे। ये मोदी जी के संकल्प को लखपति दीदी अभियान के तहत भी पूरा करने का काम करेंगे। मुझे बहुत लंबी बात नहीं करनी। आज मैं सचमुच में गदगद हूं, प्रसन्न हूं, आनंदित हूं
एक अद्भुत सौभाग्य मुझे आपकी सेवा का, महाराष्ट्र के गरीबों की सेवा करने का मिला है। और इसी भाव से लगातार आपकी सेवा के काम में केंद्र में मोदी जी के नेतृत्व में और यहाँ देवा भाऊ के नेतृत्व में, और वित्त मंत्री भी जबरदस्त थे, मन ही नहीं कहते ले जाओ ले जाओ ले जाओ। दादा आपको भी मैं बहुत बहुत बधाई देता हूँ। नहीं और कोई वित्त मंत्री होता तो कहते थे इतने मकान कहाँ से बनाइए, एक साल में रहने दो, आपने कहा लाओ। तो इसके लिए भी मैं आपको बधाई देता हूँ। हम आपकी सेवा के काम में निरंतर लगे रहेंगे। किसान भाइयों, अंत में केवल एक बात मैं कहना चाहता हूँ, मेरे प्रिय किसान भाइयों, अभी वैज्ञानिक आपके गांव में आ रहे हैं खेती को लाभ का धंधा बनाने के लिए। जो नए रिसर्च हुए, शोध हुए, नए प्रयोग हुए, वो प्रयोग वैज्ञानिक आपके गांव या आसपास के गांव में आके आपको बताएंगे और आपसे भी पूछेंगे कि खेती में नई नई समस्याएं कौन सी है, उनका समाधान कैसे किया जाए। और आपकी समस्या देख के फिर वो वैज्ञानिक रिसर्च करेंगे अपने अपने इंस्टीट्यूट में बैठ के। इसलिए विकसित कृषि संकल्प अभियान में भी आप जरूर जाइएगा। अगर आप खेती करते हैं तो वैज्ञानिकों के साथ बैठिए, सीखिए और वैज्ञानिकों को भी बताइए कि हमको इस तरह की चीज की जरूरत है। खेती आगे बढ़ेगी तो देश आगे बढ़ेगा। विकसित भारत के लिए विकसित खेती और समृद्ध किसान, इस दिशा में हम लगातार आगे बढ़ रहे हैं। एक बार मैं फिर आप सबको दोनों हाथ जोड़ के प्रणाम करता हूं, क्योंकि लोकतंत्र में हम सब सेवक हैं आपके, और आपकी सेवा करके धन्य हुए हैं। और देवेंद्र जी, विशेष रूप से आपके विजनरी लीडरशिप को, आपकी तड़फ को, आपके कमिटमेंट को और आपकी टीम के काम को मैं फिर बहुत बहुत बधाई देता हूं, अभिनंदन करता हूं, प्रणाम करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। मेरे साथ बोलिए भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, महाराष्ट्र की जनता की जय महाराष्ट्र। धन्यवाद चौहान साहब, आप जननायक हैं। सभी बेघरों को घर देने का विश्वास आज आपने दिया। ये महायुति की सरकार आपके मार्गदर्शन में यह उद्दिष्ट पूरा करेगी, ये विश्वास यहाँ उपस्थित सभी के दिल में है। यानंतर आभार व्यक्त करतील माननीय एकनाथ डवले साहेब। आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय शिवराज सिंग चौहान साहेब, केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास व कृषी विभाग आलेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित राहिलेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितजी पवार या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांनी मार्गदर्शन करून मला प्रोत्साहित केलं, त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय मंत्री ग्रामविकास, माननीय मंत्री रोहयो व फलोत्पादन व माननीय राज्यमंत्री ग्रामविकास हे उपस्थित राहिले. त्यांनी मार्गदर्शन केलं. या ठिकाणी सर्व लाभार्थी, सर्व पंचायत समितीच्या स्तरावर उपस्थित असलेले सर्व लाभार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि याच्या मान्यवरांच्या वतीने